हॅलो अँड वेलकम टू अवर टुडे सेशन ऑफ EST. तर मागच्या काही सेशन्समध्ये आपण युनिट नंबर 2 कंप्लीट केलेला आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण युनिट नंबर 3 बघणार आहोत. तर पहिला युनिट नंबर 3 चं नाव काय आहे? तर युनिट नंबर 3 आहे इकोसिस्टम अँड बायोडायव्हर्सिटी. तर याच्यामध्ये काय असणार आपण बघूया. तर बेसिकली याच्यामध्ये जे पॉइंट्स कव्हर असणार आहेत तर त्यातील आज आपण थोडा पॉइंट कव्हर करणार आहेत. तर त्यातला पहिला पॉइंट आहे 3.1 दॅट इज इकोसिस्टम. त्यानंतर आहे 3.2 बायोडायव्हर्सिटी, 3.3 बायोडायव्हर्सिटी असेसमेंट, देन नेक्स्ट 3.4 दॅट इज थ्रेड्स अँड हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी, अँड द नेक्स्ट वन इज 3.5 दॅट इज कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर या सगळ्या पॉइंट मध्ये आज आपण बघणार आहोत तो आहे 3.1 दॅट इज इकोसिस्टम. 3.1 दॅट इज इकोसिस्टम. तर स्टार्टिंगलाच इकोसिस्टम म्हणजे काय याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊया. एक डेफिनेशन आपण एक घेऊया की सिंपल मध्ये इकोसिस्टम आपण कसे डिफाइन करू शकतो. तर फर्स्ट ऑफ ऑल द आयडिया ऑफ इकोसिस्टम इज क्वाइट अन ओल्ड वन. म्हणजे आता आपल्याला कळते की एक जुन्या काळापासून चालत आलेली ही सिस्टीम आहे ती आहे इकोसिस्टम. तर काय झालं की एजी टान्सले यानं 1935 मध्ये काय डेफिनेशन केली इकोसिस्टमची. तर द सिस्टीम रिझल्टिंग फ्रॉम द इंटिग्रेशन ऑफ ऑल द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऍक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट. आता अशा प्रकारे एजी टान्सलेने 1935 मध्ये इकोसिस्टमला डिफाइन केलेले की ज्या सिस्टीम मध्ये रिझल्ट असतात इंटिग्रेशन असतात की जिथे नॉन लिव्हिंग थिंग्स और लिव्हिंग थिंग्स और नॉन लिव्हिंग ऍक्टर्स एन्व्हायरमेंट मध्ये असतात ती एकामेकाला इंटरकनेक्टेड असतात म्हणजे ते एकामेकाला इंटिग्रेट करतात. त्याला आपण म्हणतो इकोसिस्टम. तर पुढच्या पॉइंट मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की ऍट प्रेझेंट इकोलॉजिकल स्टडीज आर मेड ऍट इकोसिस्टम लेवल. आता जसे की आपल्याला फील्ड्स माहित आहेत की बऱ्याच ठिकाणी आपण बरेचसे सब्जेक्ट शिकतो. तशा प्रकारे इकोलॉजिकल स्टडीज हा पण एक सब्जेक्ट आहे. त्यात पण लोक स्पेशलायझेशन करतात जसं एन्व्हायरमेंटल स्टडीज एक आहे तशा प्रकारे सिमिलरली इकोलॉजिकल स्टडीज अशा प्रकारे सब्जेक्ट आपल्याला मिळतो. मग ते बरेच लोक स्टडी जे करतात तर ते कशापासून तयार झालेले आहेत ते मेन म्हणजे त्याचा बेस आहे तो इकोसिस्टम आहे. इकोसिस्टमच्या लेवलवरून इकोलॉजिकल स्टडीज हा सब्जेक्ट तयार करण्यात आलेला आहे. At this level, the units of study are quite large. म्हणजे ह्यात इन डिटेल स्टडी करतो आपण. जसं आपण एन्व्हायरमेंट मध्ये ओव्हरऑल म्हणजे वरून बेसिकली स्टडी करतो पण इकोलॉजिकल स्टडीज मध्ये इकोसिस्टमला कन्सिडर करून ते जरा जास्त डीप मध्ये आणि क्वाइट लार्ज त्यात सिलेबस आपण स्टडी करतो. Thus, he regarded the ecosystem as including not only the organism complex but also the whole complex of physical factors forming the environment. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की इकोसिस्टम आहे त्याच्यात फक्त काय ऑर्गॅनिझम कॉम्प्लेक्स येत नाहीत पण त्याच्यात सगळे जे ऑर्गॅनिझम असतात जसे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील तर ते सगळे कॉम्प्लेक्स असणार आहेत ते ह्याच्यात येतात. प्लस त्याच्यात फिजिकल फॅक्टर्स पण येतात फॉर्मिंग द एन्व्हायरमेंट. म्हणजे ज्या वेळेला एन्व्हायरमेंट फॉर्म करतो आपण तर त्यावेळेला त्याचे फिजिकल फॅक्टर्स पण त्याच्यावर अफेक्ट करतात आणि ते पण इकोसिस्टम मध्ये इन्क्लूड होतात. तर ते काय काय असणार आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. तर ह्याच पॉइंट मध्ये पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे ऍस्पेक्ट्स ऑफ इकोसिस्टम. ऍस्पेक्ट्स ऑफ इकोसिस्टम मध्ये आपण काय शिकणार आहोत तर ते आहे की द इकोसिस्टम कॅन बी डिफाईन ॲज एनी 4 डायमेन्शनल और ऑर्गनायझेशनल युनिट इन्क्लुडिंग living organisms and non-living substances interacting to produce an exchange of material between the living and non-living parts. तर जसं मागच्या स्लाइड मध्ये आपण सांगितलेलं आहे की इकोसिस्टम मध्ये जे कॉम्प्लेक्सेस आहेत ते सगळे येणार जे लिव्हिंग असतील नॉन लिव्हिंग असतील ते त्याच्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे 4 डायमेन्शनल किंवा ऑर्गनायझेशनल असणार आहे म्हणजे सगळं सिस्टमॅटिक एका ठिकाणी युनिट केलेलं असणार आहे जे एका ठिकाणी इन्क्लूड केलेलं असणार आहे की ज्यात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पण असणार आहेत प्लस नॉन लिव्हिंग सबस्टन्सेस पण असणार आहेत. ते काय करतात ते इंटरॅक्ट करतात एकामेकाशी. तर ते इंटरॅक्ट करण्यासाठी म्हणजे का करतात तर ते प्रोड्यूस करतात
म्हणजे ते काय करतात, टू प्रोड्यूस अँड एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग पार्ट्स और नॉन लिव्हिंग सबस्टन्सेस, और यू कॅन से दॅट लिव्हिंग और नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता हे काय असतील, ते त्या एन्व्हायरमेंट मध्ये डिपेंड असणार आहे. पण ह्याच्यात काय होणार आहे की जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स असतील किंवा सबस्टन्सेस असतील किंवा पार्ट्स असतील, तर ते इंटरॅक्ट करतात एकमेकांशी आणि ते प्रोड्यूस करतात काय, तर मटेरियल प्रोड्यूस करतात लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग पार्टसाठी. The next one is the ecosystem can be studied from either structural or functional aspects. म्हणजे आता इकोसिस्टम मध्ये आपल्याला दोन ऍस्पेक्ट्स मिळणार आहेत. तर ते पहिला ऍस्पेक्ट असणार आहे तो आहे स्ट्रक्चरल ऍस्पेक्ट आणि द सेकंड वन इज फंक्शनल ऍस्पेक्ट्स. ऍस्पेक्ट्स ऑफ इकॉलॉजी मध्ये, इकोसिस्टम मध्ये आपल्याला दोन ऍस्पेक्ट मिळणार आहेत. तर पहिला ऍस्पेक्ट असणार आहे तो आहे आपल्याला स्ट्रक्चरल ऍस्पेक्ट. तर बेसिकली स्ट्रक्चरल ऍस्पेक्ट मध्ये काय असणार आहे ते आपण डिस्कस करूया. द स्ट्रक्चरल ऍस्पेक्ट्स ऑफ इकोसिस्टम इन्क्लूड अ डिस्क्रिप्शन ऑफ अरेंजमेंट, टाइप्स ऑफ द स्ट्रक्चरल ऍस्पेक्ट्स and the number of species and their life histories, along with the description of physical features of the environment. तर स्ट्रक्चरल ऍस्पेक्ट्स मध्ये आपल्याला जे हायलाइटेड पॉइंट्स आहेत, म्हणजे जसं डिस्क्रिप्शन असणार आहे, टाइप्स, नंबर्स, हिस्ट्रीज, डिस्क्रिप्शन ऑफ फिजिकल फीचर्स, हे हायलाइटेड पॉइंट्स आहेत ते म्हणजे स्ट्रक्चरल ऍस्पेक्ट्स मध्ये यायलाच पाहिजे. म्हणजे जसं की डिस्क्रिप्शन ऑफ अरेंजमेंट, टाइप्स अँड नंबर ऑफ स्पीसीज. तर हे जे सगळं मेन इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते स्ट्रक्चरल ऍस्पेक्ट मध्ये आपल्याला येणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट जो ऍस्पेक्ट आहे तो म्हणजे फंक्शनल ऍस्पेक्ट्स ऑफ इकोसिस्टम. तर याच्यामध्ये काय असणार आहे की फंक्शनल ऍस्पेक्ट्स ऑफ इकोसिस्टम इन्क्लूड्स द फ्लो ऑफ एनर्जी अँड सायकलिंग ऑफ न्यूट्रिएंट्स. आता ह्या ऍस्पेक्ट मध्ये आपल्याला दोन पॉइंट्स इम्पॉर्टंट असणार आहेत, तो म्हणजे की फ्लो ऑफ एनर्जी अँड सायकलिंग ऑफ न्यूट्रिएंट्स. म्हणजेच फंक्शनल मध्ये आपण काय कन्सिडर करतो की जेवढी आपल्याकडे एनर्जी असणार आहे ज्या कोणत्या प्रकारमध्ये, तर त्या एनर्जीचा फ्लो कुठून कुठेपर्यंत असणार आहे, म्हणजे एनर्जी फ्लोचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते असणार आहे पॉइंट याच्यात. प्लस आपल्याला जे न्यूट्रिएंट्स अवेलेबल असणार आहेत एन्व्हायरमेंट मध्ये, तर त्याची जी सायकलिंग असणार आहे की त्याची सायकलिंग कशा प्रकारे असणार आहे, कोणता न्यूट्रिएंट्स कुठून कुठे जाणार आहे, तर ते फंक्शनल ऍस्पेक्ट मध्ये इन्क्लूड होते. तर त्यानंतर एक पॉइंट येतो तो म्हणजे हॅबिटेट. तर हॅबिटेट हा पॉइंट आला आपण काय म्हणतो की हॅबिटेट म्हणजे काय. तर डेफिनेशन बघूया की हॅबिटेट कॅन बी डिफाईन्ड ॲज द नॅचरल प्लेस और लोकॅलिटी ऑफ एन एनिमल, प्लांट और अ पर्सन. म्हणजे इन शॉर्ट त्याचं लोकॅलिटी म्हणजे तो कुठे राहतो किंवा त्याचं जे नॅचरल प्लेस असणार आहे ते कुठे असणार आहे. तर ते प्लेस कोणाकोणाचं, तर ते प्लेस पहिला एनिमलचं प्लेस म्हणा किंवा एखादा प्लांट्स प्लेस किंवा लोकेशन किंवा एखाद्या पर्सनची लोकॅलिटी, त्याला आपण काय म्हणतो हॅबिटेट. द नॉन लिव्हिंग part of the ecosystem includes different kinds of habitat such as air, water and land, and a variety of abiotic factors. तर जसं की आपल्याला माहित आहे की इकोसिस्टम मध्ये लिव्हिंग पार्ट पण येतो, नॉन लिव्हिंग पार्ट पण येतो. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेला आपण हॅबिटेट कन्सिडर करणार आहोत म्हणजे त्याची लोकॅलिटी कन्सिडर करणार आहोत, तर त्यावेळेला आपण काय काय कन्सिडर करणार आहे, तर ते म्हणजे पहिला पॉइंट आहे तो एअर. ज्यावेळेला नॉन लिव्हिंग पार्ट्स मध्ये आपण हॅबिटेट कन्सिडर करतो, तर त्यावेळेला इन्क्लुडिंग जे डिफरंट काइंड्स ऑफ हॅबिटेट असणार आहेत, तर ते असणार आहेत, पहिला असणार आहे एअर, त्याच्यानंतर असणार आहे वॉटर, त्याच्यानंतर असणार आहे लँड, त्यानंतर येतो ते म्हणजे व्हरायटी ऑफ अबायोटिक फॅक्टर्स. आता जे अबायोटिक आणि बायोटिक जे फॅक्टर्स असणार आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. पण हे जे काइंड्स ऑफ डिफरंट हॅबिटेट्स असणार आहेत तर ते लक्षात ठेवायचं काम आपण करायचं आहे. आता बायोटिक अबायोटिक काय असणार आहे ते नंतर आपण बघणारच आहोत. तर त्याच्यामध्ये पहिला जो फॅक्टर्स असणार आहे तो आहे अबायोटिक फॅक्टर्स. म्हणजेच द क्लायमॅटिक फॅक्टर्स जस्ट लाईक अ सोलर रेडिएशन, द टेम्परेचर, द विंड, वॉटर करंट्स अँड रेनफॉल. आता आपल्याला माहित झालं की अबायोटिक फॅक्टर्स काय असतात. जसं की जे नेचरमध्ये आपल्याला अवेलेबल मिळतात, जे की क्लायमेट मध्ये अफेक्ट करतात,
जे क्लायमॅटिक फॅक्टर म्हणून आपण कन्सिडर करू शकतो, की ज्या फॅक्टर्समुळे आपल्याला क्लायमेटमध्ये चेंज होतो किंवा क्लायमेटवर काही ना काही फरक पडतो, तर त्या फॅक्टर्सला आपण म्हणतो क्लायमॅटिक फॅक्टर्स, आणि त्यालाच आपण म्हणतो अबायोटिक फॅक्टर्स. तर क्लायमॅटिक फॅक्टर्स मध्ये आपलं मेन जे पॉईंट असणार आहे तो आहे सोलारचं रेडिएशन, तर म्हणजे टेम्परेचर, विंड म्हणजे विंडचा एक फ्लो असणार आहे किंवा विंडचं प्रेशर असणार आहे त्यानुसार, परत वॉटरचं करंट्स असणार आहे आणि रेनफॉल असणार आहे. जसं की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या क्लायमेटवर बऱ्याच प्रकारात एफेक्ट करतात, तर ह्या गोष्टी आपल्याला अबायोटिक फॅक्टर्स मध्ये कन्सिडर कराव्या लागतात. त्यानंतर नेक्स्ट फॅक्टर येतो आपल्याकडे जो आहे फिजिकल फॅक्टर. द फिजिकल फॅक्टर्स जस्ट लाईक लाईट, फायर, प्रेशर अँड जिओमॅग्नेटिझम. आता हे जे पॉइंट्स असतात आपल्याकडे ते आपल्याला फिजिकल फॅक्टर्स मध्ये एफेक्ट करतात, की जे अबायोटिक फॅक्टर मध्ये आपण कन्सिडर करतो. तर ते असणारा लाईट, फायर, प्रेशर आणि जिओमॅग्नेटिझम. द केमिकल फॅक्टर्स. आता ह्या दोन फॅक्टर्स नंतर आपल्याकडे अनेक फॅक्टर येतो, तो म्हणजे केमिकल फॅक्टर्स, जसं की ऍसिडिटी, salinity and the availability of inorganic nutrients needed by the plants. आता केमिकल म्हणल्यावर केमिकल रिएक्शन येतात किंवा कोणत्या फॅक्टर्समुळे आपले जे नॅचरली प्रोडक्ट्स अवेलेबल असतात, न्यूट्रिएंट्स किंवा इन्ग्रेडियंट्स असतात, तर त्याच्यावर जे इफेक्ट होणार आहे, तर त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे ऍसिडिटी, की किती ऍसिडिक आहे, किती अल्कलाइन आहे, ह्या गोष्टी आपल्याला केमिकल फॅक्टर्स मध्ये आपल्याला कन्सिडर कराव्या लागतात. त्यानंतर आहे सॅलिनिटी, म्हणजे मिठाचं प्रमाण आपण म्हणतो की एका प्रकारे सलाईन म्हणतो किंवा सॅलिनिटी म्हणते. तर ते बऱ्यापैकी जे मिठाचं प्रमाण असतो, जसं की खास करून ते आपल्याला समुद्रापासून आपण जे मीठ तयार करतो त्या ठिकाणी आपण कन्सिडर करतो, त्या ठिकाणी पण आपल्याला केमिकल फॅक्टर्स मध्ये केमिकल रिएक्शन होऊन जे सॅलिनिटी तयार होते किंवा सॅलिनिटी तयार करतो, तर ते पॉइंट्स आपल्याला केमिकल फॅक्टर्स मध्ये मिळतात. तर त्यानंतर आहे अवेलेबिलिटी ऑफ इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स नीडेड बाय द प्लांट्स. आता ह्याच्यात आपल्याला कळतं की जे इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स असणार आहेत, तर त्याची अवेलेबिलिटी किती आहे, की जेणेकरून एका प्लांटसाठी किंवा बऱ्याचशा प्लांटसाठी त्याला गरज किती आहे. तर हे पण फॅक्टर्स आपल्याला प्लांट्स मध्ये कन्सिडर करावे लागतात, जेणेकरून आपल्याला माहित आहे की जे प्लांट्स असणार आहेत तर ते फोटोसिंथेसिस या प्रोसेसनुसार त्यांनी त्यांचं अन्न बनवतात, जेणे की त्यांचं फूड त्यांनी तयार करतात. तर ते केमिकल रिएक्शन असते, ही फोटोसिंथेसिस हे एक केमिकल रिएक्शन आहे, त्यामुळे त्याला आपल्याला केमिकल फॅक्टर्स मध्ये कन्सिडर करावं लागतं. तर हे 3 पॉइंट्स असणार आहेत अबायोटिक फॅक्टर्स मध्ये. त्यानंतर दुसरा फॅक्टर आपल्याला येतो अबायोटिक नंतर, तो येतो म्हणजे बायोटिक फॅक्टर. जसं की बायोटिकला आपण बायोलॉजिकल पण म्हणू शकतो, जेणेकरून आपल्याला ते बायो ह्याच्यावर डिपेंड असतात. The biological as well as the biotic factors of ecosystem includes all the living organisms or plants and animals, bacteria and viruses. आता बायोटिक किंवा बायोलॉजिकल म्हणला तर त्यात सूक्ष्म जीव जे आपण म्हणतो, तर ते आपण कन्सिडर करतो ज्यात की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा प्लांट असतील ते असणार आहे, प्लस जे अॅनिमल्स असणार आहेत ते पण असणार आहेत. पण ज्या वेळेला सूक्ष्मजीव जसं की बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस असणार आहेत, तर ते पण बायोलॉजिकल फॅक्टर्स मध्ये म्हणजे बायोटिक फॅक्टर्स मध्ये इन्क्लुडेड होतात इकोसिस्टीम मध्ये. Each kind of living organism found in an ecosystem is given a name as a species. म्हणजे स्पीसीज म्हणजे आपण याला मराठीत म्हणतो प्रजाती. ही आपल्याला जी इकोसिस्टम मध्ये सगळे प्राणी, पक्षी किंवा जे प्लांट्स मिळणार आहेत, तर त्याला प्रत्येकाची एक स्पेशल प्रजाती असते, त्याला आपण स्पेशल प्रजातीवरून आपण ओळखतो. जसं की एखादं फुल असेल की हे फुल आहे जास्वंदीचं, तर त्याची प्रजाती ही प्लांट्सच असणार आहे, पण ते पर्टिक्युलर त्याच्या नावाने आपण ओळखलं जातो की ते जास्वंदीचं फुल आहे. अशा प्रकारे त्याला आपण स्पीसीज मधून त्याला एक प्रकारे आपण क्लासिफाईड केलेलं आहे. A species includes individuals which have the following features. जसं की प्रत्येक इंडिव्हिज्युअल साठी किंवा प्रत्येक एक स्पीसीज साठी, जसं की एका प्रजातीसाठी आपल्याला एक फीचर्स असणार आहेत आपल्याकडे अवेलेबल, तर ते मेनली असणार आहेत ते म्हणजे दे आर जनरली आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे बऱ्यापैकी सिमिलर म्हणला तरी चालतं, की जे स्पीसीज असणार आहेत, की एक ठराविक स्पीसीज असणार आहेत, तर तो त्या स्पीसीज मध्ये तो आयडेंटिकल असणार आहे. म्हणजे त्या स्पीसीज मध्ये जे घटक असणार आहेत, जे
प्राणी असणार, पक्षी असणार, काय असेल ते असेल, तर ते एक प्रकारे सिमिलर असणार आहेत बऱ्याचशा फीचर्स मध्ये, की त्याचे जे फीचर्स असणार आहेत ते सिमिलर असणार आहेत. त्यानंतर येते की दे आर कॅपेबल ऑफ फ्रीली इंटरब्रीडिंग अँड प्रोड्युसिंग फर्टाईल ऑफस्प्रिंग. म्हणजे आपल्याला माहित आहे की जे लिव्हिंग थिंग्स असणार आहेत तर ते प्रजनन करतात. तर एखाद्या पर्टिक्युलर स्पीसीस मध्ये त्यांना प्रजनन करण्याची मुभा असते, फ्रीली प्रजनन करू शकतात. हे नेचरचा एक लॉ आहे किंवा नेचरचा आपला एक नॅचरल ऍस्पेक्ट असणार आपल्याकडे, आणि ते आपल्याला फर्टाईल पासून ते चिल्ड्रन्स ऑफ म्हणजे आपण म्हणतो चिल्ड्रन्स, की प्रजनन करून एक नवीन प्रजाती किंवा त्यांच्या त्याच प्रजातीमधले एक नवीन जीव म्हणतो आपण, जेणेकरून त्यांचे जे चिल्ड्रन्स असणार आहेत तर ते पॅरेंट पासून चिल्ड्रन प्रोड्यूस करणार आहे, त्याला आपण प्रोडक्शन पण म्हणतो किंवा त्याला आपण म्हणतो प्रजनन. तर हे जे फिशेस असणार आहेत ते आपल्याला बायोटिक फॅक्टर्स मध्ये पण मिळतात. द इकोसिस्टम कॅन बी डिवायडेड फ्रॉम द एनर्जेटिक व्ह्यू पॉइंट इन टू द 3 टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. म्हणजे सिंपली आपल्याला कळायला येतं की आपल्याला इकोसिस्टम आहे तर त्याचं डिव्हिजन झालेलं आहे एनर्जेटिक व्ह्यू मध्ये. तर ते किती प्रकारात झाले? 3 प्रकारच्या ऑर्गॅनिझम्स मध्ये झालेला आहे. तर पहिला ऑर्गॅनिझम म्हणणार आहे तो म्हणजे प्रोड्युसर, म्हणजे जो आपल्याला प्रोड्यूस करणार आहे, आपल्याला जे काही मटेरियल असेल किंवा जे काही पण असणार आहे ते जो प्रोड्यूस करणार आहे त्याला आपण म्हणणार आहे प्रोड्युसर. तर तो हा पहिला ऑर्गॅनिझम येतो. तर त्याच्यानंतर दुसरा जो ऑर्गॅनिझम येतो तो म्हणजे असणार आहे कन्झ्युमर, जो की ते जे प्रोड्यूस असणार आहे किंवा जे आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये अवेलेबल असणार आहे तर जो कन्झ्युम करणार आहे त्याला आपण म्हणतो कन्झ्युमर्स. आणि ज्या काही गोष्टींमुळे आपल्याला एन्व्हायरमेंट मधले किंवा इकोसिस्टम मधले काही गोष्टी रिड्यूस होतात तर त्यांना आपण म्हणणार आहे रिड्युसर्स. तर बेसिकली ह्या 3 ऑर्गॅनिझम्स आपल्याला इकोसिस्टम मध्ये डिवायडेड करून मिळालेले असतात. तर प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअली काम काय असणार आहे तर ते आपण बघूया. तर पहिला प्रोड्युसर्स म्हणजे जो प्रोड्यूस करणार आहे तो फोटोसिंथेसिस, अल्गी, प्लांट्स अँड बॅक्टेरिया आर द प्रोड्युसर्स. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे वृक्ष असणार आहेत, झाड असणार आहेत, प्लांट असणार आहेत तर ते फोटोसिंथेसिस नुसार आपले जे खाद्यपदार्थ आहेत किंवा जे अन्न असणार आहे तर ते प्रोड्यूस करतात विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेटिक अल्गी. आता झाड जे किंवा वनस्पती जे आहेत तर ते फोटोसिंथेसिक अल्गी मुळे, अल्गाय किंवा अल्गी आपण हे प्रोड्यूस आपण प्रोनाउन्स कसं पण करू शकतो, अल्गाय म्हणतात किंवा अल्गी म्हणतात. तर ह्याचा जे यूज करून असणार आहे तर ते प्रोड्यूस करतात, म्हणून ह्या अल्गीला आपण म्हणतो प्रोड्युसर्स. किंवा प्लांट स्वतः आपल्याला फोटोसिंथेसिस करतात त्यामुळे त्यांना आपण म्हणतो प्रोड्युसर्स, किंवा आपण म्हणू शकतो त्यांना की सेल्फ प्रोड्युसर्स. अँड द बॅक्टेरिया आर द प्रोड्युसर्स. देर आर गुड बॅक्टेरिया अँड बॅड बॅक्टेरिया. आपल्याला माहितीच आहे, आपण सायन्स मध्ये शिकलेलं आहे की 2 प्रकारचे बॅक्टेरिया आपल्याला मिळतात, गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया. तर त्यानुसार पण त्यांनी प्रोड्युसर्स म्हणून आपण त्याला इकोसिस्टम मध्ये कन्सिडर करतो. All other organisms depend upon them directly or indirectly for the food. तर जसं की आपल्याला माहिती आहे की प्लांट्स असतील ते स्वतः प्रोड्यूस करतात आपल्याला फूड, पण आपण प्लांट्स वरती डिपेंडंट आहोत की जे इनडायरेक्टली असेल किंवा डायरेक्टली असेल. तर आपण काय करतो की प्लांट्स आपण उगवतो, म्हणजे कसं वनस्पती आपण उगवतो किंवा आपण शेती करतो. तर शेतीमध्ये काय होतं की शेतीमध्ये फोटोसिंथेटिक अल्गीचा यूज करून ते शेती स्वतःच जे प्लांट असणार आहे तर ते स्वतः ग्रो करतो, आणि त्या ग्रो केलेल्या प्लांट वरती आपण ह्युमन बिंग्स डिपेंडेंट असतो, तो डायरेक्टली असेल किंवा इनडायरेक्टली असेल. तर अशा प्रकारे प्रोड्युसरवर बाकीचे जे असणार आहे ते डिपेंड असणार आहे. तर इथे आपण जो पॉईंट शिकवत आहोत तो म्हणजे डिव्हिजन ऑफ इकोसिस्टम. जे मागच्या साइड्स मध्ये जे आपण शिकलेला आहे तो म्हणजे डिव्हिजन ऑफ इकोसिस्टम. हा पॉईंट आपण हायलाइट करायचा विसरलेला. तर हे पॉईंट आपण शिकत आहोत की प्रोड्युसर, कन्झ्युमर, प्रोड्युसर ते आपल्याला डिव्हिजन ऑफ इकोसिस्टम मध्ये शिकायला मिळत आहे. तर डिव्हिजन ऑफ इकोसिस्टम मध्ये नेक्स्ट जो पॉईंट असणार आहे, जो नेक्स्ट कन्झ्युमर किंवा जे ऑर्गॅनिझम असणार आहे तो असणार आहे तो सेकंड ऑर्गॅनिझम, दॅट इज कन्झ्युमर. कन्झ्युमर्स आर हार्बिव्हरस, कार्निव्हरस अँड ओमनिव्हरस एनिमल्स. म्हणजे आपल्याला माहित आहे की काही व्हेजिटेरियन्स असतील, नॉन व्हेजिटेरियन्स असतील, किंवा स्पेशली जे ओर्मिओरस म्हणजे बऱ्यापैकी दोन्ही जे मिक्सर असतील अशा प्रकारचे अॅनिमल्स असणार आहेत. तर ते ज्या वेळेला एखादं ऑर्गॅनिक मॅटर किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमने काही प्रोड्यूस केलं असणार आहे प्रोड्युसरने, आणि ते ज्या कन्झ्युमरने कन्झ्युम केलेलं असणार आहे तर त्याला आपण म्हणतो सिम्पली कन्झ्युमर. तो व्हेजिटेरियन असेल, नॉन व्हेजिटेरियन असेल, अशा प्रकारे जो टाइप्स ऑफ कन्झ्युमर आपल्याला मिळतात.
तशा प्रकारे त्यानंतर येतो नेक्स्ट जो आहे रिड्युसर. तर थर्ड पॉइंट आहे तो म्हणजे रिड्युसर. रिड्युसर आर heterotrophic organisms like animals. They are just like fungi and bacterial that decompose dead organic matters. जे रिड्युसर्स म्हणजे आपण काय म्हणतो त्याला विघटन करतो आपण. आता काही गोष्टी विघटक असतात की जसं की काही मटेरियल असेल तर ते नॅचरल मध्ये आपण ओपन एन्व्हायरमेंटला टाकलं तर ते इझिली डिकम्पोज होतं, म्हणजे इझिली ते विघटन होतं त्याचं. तर त्यासाठी आपल्याला तिथं फंगी आणि बॅक्टेरिया हे इम्पॉर्टंट असतं. तर हे दोन्ही जे काम करतात त्यांना आपण काय म्हणतो सिम्पली रिड्युसर्स. रिड्युसर्स आर युज्ड टू कंपोज or decompose the dead organic matter. म्हणजे स्पेशली डिकम्पोजिशन साठी आपण यूज करतो.